नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी सुटसुटीत, अगदी मऊसूत, दिवसभर जशास तशी राहणारी मस्त अशी फणसाची बिर्याणी करणार आहोत. तर ही बिर्याणी करणं अतिशय सोपं आहे. अगदी अजिबात पसारा न करता कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी भांड्यांचा वापर करून आज आपण ही बिर्याणी करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बिर्याणी करूया. तर याकरिता इथं मी जवळपास 1 किलो बासमती तांदूळ घेतले आहे. तर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ आधी धुवून घेऊया. जवळपास 2 ते 3 पाण्याने तांदूळ मी छान धुवून घेतलं. नंतर आपल्याला हे तांदूळ जवळपास 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे आहे. चला तर मग तांदूळ आपले भिजत घालून ठेवूया. तर अशा प्रकारे बाजारामधून मी जवळपास अर्धा किलो फणस आणलेला आहे. फणस हा कट केलेलाच आहे, त्यामुळे माझं काम अजूनच सोपं झालं. नंतर आपल्याला फणस स्वच्छ धुवून एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी मंद आचेवर फणस आपण तळून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनटं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फणस तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता फणस इथं जवळपास तळून झालेलाच आहे. आपण फणस हे एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया. चला तर मग आपण त्याच कुकरमध्ये जवळपास 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे अगदी तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी जवळपास 3 ते 4 हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपल्याला सर्व मिश्रण अगदी तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कांदे छान असे तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे. नंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे. तर अद्रक लसण, कांदे आणि मिरची सर्व साहित्य पुन्हा छान परतून घेऊया. सर्व साहित्य अगदी आपल्याला कमी आचेवर परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये अर्धा चमच हळद, 2 ते 3 चम्मच तिखट आणि 2 चम्मच बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेले पुदिन्याचे पानं. तर अशा प्रकारे अगदी थोडा पाणी घालून आपल्याला छान मंद आचेवर सर्व मसाले परतून घेऊया. नंतर इथं मी बारीक चिरलेला कोथिंबीर पण टाकून घेतलेला आहे. सर्व साहित्य, सर्व मिश्रण अगदी मंद आचेवर परतून घेतलं. नंतर यामध्ये मी जवळपास 1 वाटी दही टाकलेलं आहे. दही शक्यतो आंबट घ्या आणि जर तुम्हाला दह्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर एखादी टोमॅटो तुम्ही बारीक कट करून घालू शकता. तर अशा प्रकारे दही टाकल्यामुळे मसाला छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. दह्याचं पाणी सुटलेलं आहे. अगदी कढईला तेल उतेपर्यंत आपण मसाला शिजवून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला जे आपण तळून घेतलेलं फणस होतं ते फणस घालूया आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे अगदी झटपट आपली बिर्याणीची भाजी तयार होतो. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी थोडं पाणी घालून फणस पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चला तर मग फणस शिजेपर्यंत आपण भात मांडूया. तर इथं मी एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये काही खडे मसाले जसं कलमी, जिरं, भेंडी विलायची, तेजपत्ता, चवीनुसार मीठ, पुदिन्याचे पानं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुन्हा काही मसाले ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले छान पाण्याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि एकदा की पाण्याला उकळी आली की आपल्याला त्यामध्ये आपण जे भिजत घातलेले तांदूळ होते ते तांदूळ यामध्ये घालायचं आहे. चला तर मग अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आणि
जवळपास 80% आपण भात शिजवून घेऊया. तर इथं तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे आपल्याला 80% भात शिजवायचा आहे. भात सहज तुटलेला आहे, म्हणजे इथं भात आपला तयार आहे. नंतर आपण त्याच कुकरमध्ये बिर्याणीसाठी भाताची लेअर तयार करूया. तर इथं मी जवळपास एखादी प्लेट फणस आधी काढून घेतलेलं होतं. पहिली लेअर आपली भाताची झाली, दुसरी लेअर ही फणसाच्या भाजीची झाली. पुन्हा आपल्याला दुसरी लेअर भाताची घ्यायची आहे. आपण जे संपूर्ण आता भात आहे तो भात संपूर्ण दुसऱ्या लेअरमध्ये घालणार आहोत. चला तर मग अशा प्रकारे सर्व भात मी कुकरभर छान पसरवून घेतला. नंतर यावर आपल्याला अगदी बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेले कोथिंबीर आणि आवडीनुसार केसर काड्या किंवा फूड कलर तुम्ही घालू शकता. तर नंतर मी यावर जवळपास 2 ते 3 चम्मच दूध घातलेलं आहे आणि जवळपास 2 ते 3 चम्मच तूप घालून आपल्याला ही बिर्याणी कवर करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला ही बिर्याणी 5 मिनिटासाठी फुल गॅसवर ठेवायची आहे, मोठ्या आचेवर ठेवायचं आहे आणि नंतर पूर्णपणे गॅस कमी करून जवळपास 10 मिनिटं ही बिर्याणी तशीच ठेवायची आहे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवायची आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी ही बिर्याणी आपली तयार होतो. खायला चविष्ट लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी मस्त मऊसूत, अगदी लुसलुसीत आणि एक एक दाणा आपला हा मोकळा झालेला आहे. अगदी तुम्ही बघू शकता. मस्त अशी ही बिर्याणी आपली तयार झाली आहे. तर अशा प्रकारे फणस आपला पूर्णपणे अगदी स्मूथ आणि सॉफ्ट छान शिजल्या गेलेला आहे. अगदी सहज तुटत आहे. तर अशा प्रकारे एकदा बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होणारी, कमी भांड्यांचा वापर करून इथं मी अशा प्रकारे तुम्हाला बिर्याणी करून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा